हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी घेतलेला आहे आपण एक फ्रेश कोथिंबीरची जुडी. तिची देठं काढून घेतली. त्यानंतर तिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे. त्यासाठी रुमालावर आपल्याला ही वाळवत घालायची आहे, जेणेकरून त्याचं जे काही पाणी आहे ते कोरडं होऊन जाईल. तर आपली कोथिंबीर ही सुकलेली आहे. तर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. बारीक अशी कोथिंबीरची जुडी कट केली. त्यानंतर आपल्याला बनवायचा आहे ठेचा. त्यासाठी आपण घेतल्या 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 2 चमचे जिरे, 1 चमचा मीठ, आणि अद्रकचा तुकडा. हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा, असं प्रकारे आपण हे वाटून घेतलं. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरवर 1 वाटी बेसन घालायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, जेणेकरून त्या कुरकुरीत येतील म्हणून. त्यानंतर 1 ते 2 चमचे पांढरे तीळ. जो ठेचा आपण बनवून घेतला तो ॲड करायचा आहे आणि हे असं व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आधी पाणी ॲड करायचं नाही, कारण की कोथिंबीरमध्ये जो काही मॉइश्चर वगैरे असेल ते आधी आपण हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर हे मॉइश्चर सोडतं. त्यामुळे आधी पाणी ॲड करायचं नाही. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, चुरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे पाणी घालूयात, जेणेकरून आपण त्याचा एक डो बनवू शकू. तर 1 ते 2 चमचे पाणी ॲड करून घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा. सगळं असं व्यवस्थित एकसंध होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा. गोळा तयार आहे. त्यानंतर त्यावर तेल घालून हे परत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चिकटणार नाही. याचे आपण 2 एक समान असे गोळे बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण चाळणी घेतली, त्यावर आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तेल लावलं की ती जी काही आपण गोळी ठेवणार आहोत त्यावर, तर ते त्याला चिकटणार नाही, म्हणून आपण हे तेल लावून घ्यायचं आहे. 1च चमचा तेल लावून घ्यायचं, सगळीकडे पसरवत घ्यायचं. त्यानंतर ही गोळे त्याच्यावर ठेवायची आणि आधीच आपण गरम पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात, त्यावर ही चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मंद आचेवर आपल्याला ही गोळे होऊ द्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे. बघा, वाफवून झालेली. त्यासाठी आपण कोटिंगमध्ये तीळ लावून घेतलेली आहे वरती. चाकू घालून बघूया. बघा, छान असे आपले हे गोळे वाफवून झालेले आहेत. मिश्रण हे चिकटत नाही आहे. आपला चाकू हा स्वच्छ निघत आहे बिलकुल. ही गोळे थंड होऊ द्यायची आणि मग नंतर याचे कट करून घ्यायचे आपल्याला एक समान. बघा कशी छान अशी दिसत आहे कोथिंबीर वडी. तर आपण सर्व कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर वडी. त्यानंतर आपल्याला तेल ठेवायचं आहे पॅनमध्ये गरम व्हायला. तेल छान असं गरम झालं की मग त्यामध्ये एक एक करून कोथिंबीर वडी आपल्याला सोडायची आहे आणि मंद आचेवर आधी कुरकुरीत होऊ द्यायची तिला. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे. सर्व कोथिंबीर वडी ह्या छान प्रकारे अशा तळून घ्या. काही काही भागांमध्ये
बेसनाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ देखील यूज केलं जातं कोथिंबीर वडी बनवण्यासाठी, तर तेही खूप छान टेस्ट देतं. त्यामुळे ही कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी रेडी होते. तर बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहे आणि बघा आपली कोथिंबीर वडी रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही देखील करून बघा. अगदी सोपी साधी सरळ रेसिपी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद.